गुरुचरित्र अध्याय 15 विस्तृत वर्णन। गुरुचरित्राचा 15वा अध्याय अत्यंत महत्त्वाचा आहे। या अध्यायात श्री गुरूंनी एका दरिद्री ब्राह्मणाच्या घरातील प्रसंग सांगितला आहे। या कथेतून श्री गुरूंनी दान, श्रद्धा आणि संतसेवा यांचे महत्त्व स्पष्ट केले आहे। चला सविस्तर पाहूया। कथा सारांश। एक ब्राह्मण व त्याची पत्नी फार दरिद्री अवस्थेत जगत होते। त्यांच्याकडे अन्न, वस्त्र, धन काहीच नव्हते। तरीसुद्धा ते सदाचारी, सत्यप्रिय आणि भगवंत भक्त होते। एकदा श्री गुरु त्या ब्राह्मणाच्या घरी आले। घरात फारच अभाव होता। तरीही त्या ब्राह्मण दाम्पत्याने मनापासून गुरूंचे स्वागत केले। त्यांना जेवण द्यावे असे त्यांना वाटले, पण घरी धान्य नव्हते। ब्राह्मण पत्नीने म्हटले, आज आपल्याकडे काहीही नाही, पण संतसेवा केल्याशिवाय आपण राहू नये। तिने शेजायाकडून भिक्षा मागून धान्य आणले आणि गुरूंना भोजन घातले। श्री गुरूंनी त्यांच्या या अखंड श्रद्धा व सेवाभाव पाहून प्रसन्न होऊन त्यांना आशीर्वाद दिला। तुमच्यावर लक्ष्मीचा कृपाप्रसाद होईल। तुमचा दारिद्र्य नष्ट होईल। त्या क्षणापासून त्यांच्या घरात समृद्धीचे आगमन झाले। त्यांना धनधान्य, गोधन, शेतजमीन, यश आणि सुख लाभले। या अध्यायातील शिकवण। श्रद्धा व भक्तिभाव, मनापासून केलेली सेवा नेहमी फळ देते। संतसेवा सर्वोच्च, संत किंवा गुरूंना दिलेले दान व आदर कधी वाया जात नाही। दानाची महती, अभाव असतानाही दिलेले दान सर्वात श्रेष्ठ मानले जाते। गुरुकृपा, गुरु प्रसन्न झाले की दारिद्र्य नाहीसे होऊन सुख, शांती आणि समृद्धी मिळते। सद्गृहस्थ जीवनाचे महत्त्व, प्रामाणिकपणे आणि धर्मनिष्ठेने जगणायांवर देवाची कृपा असते। त्यामुळे अध्याय 15 मध्ये श्री गुरूंनी भक्तांना हेच सांगितले आहे की गुरु व संतसेवा, श्रद्धा व दानधर्म यामुळे जीवनातील कष्ट दूर होतात आणि दैवी कृपा प्राप्त होते।